जसा काट्याने काटा काढला जातो तसा तर्कानेच तर्क समजून घेतला जातो। तर्क म्हणजे बुद्धीची प्रक्रिया। तर्क हा माणसाच्या जीवनामध्ये गरजेचा आहे, सांसारिक जीवनामध्ये। तर बुद्धीचं काम आहे तर्क लावणं, अंदाज बांधणं, शक्यता पडताळून पाहणं। तर्क माणसाला क्लॅरिटी आणण्यासाठी मदत करतो, परंतु त्याची एक सीमा आहे। आपण आपल्या तर्काच्या पलीकडचं जीवन कधी अनुभवलं नाही, परंतु त्याचं अनुभूती आमच्या समोर घडत असते। एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा घडते तेव्हा तुम्ही चकित होता। चकित का होता? कारण ती तुमच्या तर्काच्या पलीकडे आहे। आणि म्हणून आम्ही जिथे म्हणतो जिथे चमत्कार तिथे नमस्कार, आणि चमत्कार आम्ही त्याला म्हणतो जी गोष्ट आमच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे। मग बुद्धीची एक क्षमता आहे। जेव्हा आम्ही खरोखर जीवनाचा आनंद घेतो ना, तेव्हा आमचा तर्क विलीन झालेला असतो। खरं तर आमचा जिथे तर्क काम करत नाही ना, आमचं तिथंच खरं आनंद असतो। जिथे आनंद आहे तिथे तर्क काम करत नाही। बघा तुम्ही, बुद्धी ही तुमच्या शरीराच्या संरक्षणासाठी काम करते, त्याच्या सुरक्षेसाठी काम करते। मग मनाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तुमचं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांचं रक्षण करण्यासाठी। तसं बुद्धी जी आहे ती तुमच्या शरीराचं संरक्षण करते, तुमच्या इगोचं संरक्षण करते, व्यक्तिमत्वाचं, मनाचं संरक्षण स्वतःच पण करते। मग बुद्धीची एक क्षमता आहे, आणि बुद्धीने जाणून घेण्याचं जे जग आहे ते जग फक्त भौतिक जग आहे। मग भौतिक जगाच्या पलीकडे जे आहे ते जाणून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं तर्काच्या पलीकडे जावं। सद्गुरू नेहमी उदाहरण सांगता, एका फुलामध्ये काय आहे तुम्हाला जर शोधायचं असेल तर तर्क काय करेल? त्याचं ऑपरेशन करेल, कापेल, त्याच्यावरती विविध प्रकारच्या टेस्ट करेल, उन्हात ठेवेल, त्याचे कंटेंट टेस्ट करेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रसायन आहे ते चेक करेल, किती प्रमाणात आहे, पर्सेंटेज किती आहे। म्हणजे हा जो हिशोब आहे हा सगळा हिशोब तुम्ही तर्काने करू शकता। पण तुम्ही जर ॲनालिसिस करायचं ठरवलं तर तुमच्या हातामध्ये फुल नाही राहणार। जीवनामध्ये जी माणसं बुद्धीच्या पलीकडे, आकलनाच्या पलीकडे जगतात तीच माणसं जीवनाचा खरा अनुभव घेऊ शकतात। आणि त्यांच्यासाठी सद्गुरू म्हणतात, ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी सर्व प्रकारे उपलब्ध आहे। हे सर्व प्रकार म्हणजे काय? सद्गुरू म्हणता की मी सर्व अवस्थांमध्ये, सर्व रूपामध्ये उपस्थित आहे। आपण जसं असतो तसं जग आपल्याला दिसतं, म्हणून आज आम्ही जसे आहोत तसं आम्हाला जग दिसतं। सद्गुरू असं म्हणता, मी जसा आहे तसं तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुमची पहिली काय पाहिजे? इच्छा पाहिजे। आपल्यामध्ये जो बोध आहे तो जागृत झाला पाहिजे। तो जागृत होण्यासाठी तुम्ही तुमच्या तर्काच्या पलीकडे गेले पाहिजे। आपण सगळे तर्कामध्ये अडकलेलो आहे। तुम्ही ईश्वरीय शक्तीला सुद्धा कशात अनुभवायचा प्रयत्न करता? बुद्धीने। जिने हे सर्व निर्माण केलं तिला तुम्ही अनुभवायचा त्या बुद्धीने कसा प्रयत्न कराल? जीवन मोठं आहे, तर्क छोटा आहे। म्हणून सद्गुरूंना सांगायचंय, तार्किक जे तुमचं जे काही समजूत आहे आजपर्यंतची, त्या सगळ्या समजुती भौतिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये छान आहेत, खूप सुंदर आहेत। आणि म्हणून सर्व प्रकारचे उच्चाधिकारी, सर्व प्रकारचे उद्योगपती, सर्व प्रकारचे यशस्वी लोक जे ह्या भौतिक जगामध्ये, संसारामध्ये, जगामध्ये फार प्रसिद्ध आहेत, ते आध्यात्मिक जगतामध्ये गरीब असू शकतात। तसं तुमची अवस्था होऊ नये म्हणून सद्गुरू म्हणता की तुम्ही आत्ताच माझ्यापर्यंत काय व्हा, पोहोचा आणि मला ओळखा। सर्व रूपांच्या पलीकडे मी एकच आहे। जिथे तुमची बुद्धी पोहोचत नाही त्याच्या पलीकडे जो तर्कातीत आहे ते सत्य आहे। जे बुद्धी समजते तो फक्त भ्रम आहे। सर, सद्गुरू आपल्याला सांगतात की मी म्हणजे अहंकार आहे। तर आधी तर सद्गुरू असं म्हणतात की तुमच्या तार्किक समजुतीच्या पलीकडे देखील मी आहे। तर मी म्हणजे सद्गुरू नेमकं काय म्हणायचं? मित्र हो, जसा काट्याने काटा काढला जातो तसा तर्कानेच तर्क समजून घेतला जातो। तर्क म्हणजे बुद्धीची प्रक्रिया। आपण जर इंग्रजी अक्षरांमध्ये 13 आणि 18 जर लिहिले आणि ते जर अक्षर जर आपण जवळ लिहिले, तुम्हाला ते काय दर्शवतात? 13 जर आपण जवळ आणला, 1 आणि 3, तर काय दिसतो? इंग्रजी मधलं बी दिसतो। तुम्ही त्याला B18 पण म्हणू शकता, बरोबर आहे। म्हणजे जे जासूस असतात किंवा जे आपल्या देशाचे इंटेलिजन्स ब्युरो असतं, त्यांचं संपूर्ण जीवन हे तर्कावर अवलंबून असतं। वकिलाचं पूर्ण जीवन हे तर्कावर अवलंबून असतं। तो तर्क बांधत असतो, असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर। तर्क हा माणसाच्या जीवनामध्ये गरजेचा आहे, सांसारिक जीवनामध्ये। जर मी तुम्हाला सांगितलं का A B आणि तिसरं काय C, बरोबर आहे ना? कारण आम्ही तशा प्रकारची आमच्या बुद्धीला काय दिलेली, चालना दिलेली, अशा प्रकारची आम्ही सवय लावली। तर बुद्धीचं काम आहे तर्क लावणं, अंदाज बांधणं, शक्यता पडताळून पाहणं।
ए हा बीचा मुलगा आहे, पण बी हा एचा वडील नाहीये. मग काय? जर ए हा बीचा जर मुलगा आहे, परंतु बी हा एचा बाप नाहीये, मग काय आहे? आई आहे. म्हणजे तर्क आम्हाला शक्यता पडताळून बघायला लावू. असं एक फळ सांगा की ज्या फळामध्ये फक्त पानच असतात तरी पण त्याला फळ म्हणतात. आहे असं एखादं फळ? असं एक फळ सांगा की त्याला फक्त फुलच असतात तरी पण त्याला फळ म्हणतात. आता काय सक्रिय झाला आमचा? तर्क सक्रिय झाला, बुद्धी सक्रिय झाली. आम्हाला जे फळं आहेत ते सगळे फळं रांगेमध्ये दिसायला लागले. अरे टोमॅटो नाही रे बाबा, ते त्याला तर पानं कुठं असतात, त्याला तर फळ गरज असतो. अरे वांग नाही, वांग्याला कुठं असतं. पेरू, अरे पेरूला 2 पानं ठेवतो आपण पण खाली फळच असतं. सीताफळ तसंच आहे. म्हणजे अशी एक एक शक्यता आम्ही पडताळून बघायला सुरुवात करतो. जेव्हा आम्ही भाजीपाल्यामध्ये पण बघतो नाही आम्हाला सापडत. शेवटी कोबी जो आहे त्याला सगळी पानच आहे पण त्याला फळ म्हणतात. ती फळभाजी आहे पण त्याला फक्त पानच आहे. तुम्ही जर कोबीची पानं जर एक एक प्रत तुम्ही जर उचकत राहिलात तर तुम्हाला आतमध्ये सगळी पानच सापडतात. सगळी पानं एकत्र झाली, जी पानं एकत्र झाली त्यांच्या एकत्रित करणाला आम्ही फळ असं म्हणतो. कॉलीफ्लॉवर म्हणजे काय? फुलगोबी जो आहे त्याच्यामध्ये सगळी फुलंच असतात, ती छोटी छोटी फुलं असतात, ती फळं नाहीये. त्या फुलांचा असंख्य अशा फुलांचा संग्रह त्याला आम्ही काय म्हणतो? फळ म्हणतो. म्हणजे तर्काची भाषा अशा प्रकारे काम करते. तर्क माणसाला क्लॅरिटी आणण्यासाठी मदत करतो, परंतु त्याची एक सीमा आहे. तुमच्या पंच ज्ञानेंद्रियाच्या आणि तुमच्या मनाच्या म्हणजे बुद्धीच्या ह्या दोघांच्या पलीकडचं तर्कामध्ये तुम्ही सामावून घेऊ शकत नाही. जी गोष्ट बुद्धीच्या पलीकडे आहे म्हणजेच ती तर्काच्या पलीकडे आहे. आजही सर्व शास्त्रज्ञांना हे नाही कळते या ब्रह्मांडांच्या पलीकडे काय. मी लहानपणी विचार करायचो, माझं गाव आहे, तालुका आहे, जिल्हा आहे, देश आहे, जग आहे. जगाच्या पलीकडे काय? दुसरं जग आहे. या सगळ्या जगांच्या पलीकडे काय? आकाशगंगा आहे. आकाशगंगांच्या पलीकडे काय? ब्रह्मांड आहे. ब्रह्मांडांच्या पलीकडे काय? मी विचार करायचो की जर पलीकडे काहीच नाहीये तर मी असण्याला बी काही महत्व आहे का? बघा ना, विचार करा. आज आम्ही कुठल्या भरोश्यावर एवढं सगळं करतो की उद्या माझ्या मुलांना, माझ्या पुढच्या वारसांना हे सगळं मिळेल. नाहीतर आज जे काही कमवलं ते आजच आपण संपून टाकू. आपण ते वाचून का ठेवतो? तुम्हाला माहिती आहे उद्या जीवन आहे. उद्या आम्ही झोपेतून उठणार आहे. उद्याचा दिवसभर माझ्यासाठी उगवणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आतापर्यंत तसा अनुभव घेतला की तुम्ही दररोज उठता. पण अशी पण माणसं या जगामध्ये जी दुसऱ्या दिवशी उठलीच नाही. रोज आज झोपेमध्ये लाखो लोक, हजारो लोक जगामध्ये मरतात. हजारोंच्या संख्येने लोक जगामध्ये रोज सकाळी झोपेतून उठतच नाही. काय रे बाबा झोपेत गेले. मित्रांनो, तरी पण आम्ही विश्वास ठेवतो आम्ही उठणार आहे. बरोबर आहे? कशाच्या जोरावर? तर्काच्या जोरावर. आणि म्हणून आम्ही सगळं साजो सामान तयार करतो. उद्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही जगतो. आमचा जगण्याचा 99% हिस्सा हा उद्यासाठी आहे. बघा तुम्ही, तुमचं प्रत्येक काम, तुमचा प्रत्येक विचार, तुमची प्रत्येक भावना ही उद्यासाठी आहे. आजसाठी तुमचं काहीच नाहीये. काय तुम्ही जेवण करत असाल, श्वास घेत असाल, पाणी पित असाल, तेवढंच आजचं तुमचं जगणं आहे. बाकी सगळं जगणं उद्यासाठी आहे. मला सांगा माणसाची गरज किती? 2 वेळचं जेवण, 1 वेळचा नाश्ता, मधल्या काळामध्ये पाणी, 1 जोडी कपडे आणि झोपायला एक 6 फूटची जागा आणि वर त्याच्यावर एक छप्पर पाहिजे. बस. ह्याच्या पलीकडे माणसाची गरज काय? बाकी गरजा नसल्या तरी काही बिघडण्यासारखं नाहीये. आज एक भिकारी पण जगतोय. तो जर तिथे आनंदाने जगत असेल तर तुमच्यापेक्षा त्याच्या जीवनाची क्वालिटी चांगली आहे. जे लोक गुन्हेगार आहे, जे लोक पाप कर्म करतात, जे लोक आपले कर्म आणखीन वाढवतात, त्यांच्यापेक्षा तर तो पुण्यवान आहे. का? तो या जन्माचा भोग भोगून त्याची काय करणार आहे? उन्नती साधून घेणार. म्हणून साधू संत सुद्धा भीक मागतात. भिकारी तुमच्या दृष्टीने निष्क्रिय माणूस आहे, व्यर्थ जीवन आहे त्याचं. आपण म्हणतो काय जीवन आहे. परंतु वास्तविक सत्य तसं नाहीये.
किमान गुन्हेगारांपेक्षा तर तो नक्कीच काय श्रेष्ठ आहे, पण हे तुमच्या तर्काच्या बुद्धीला पटणार नाही. मग तुमच्या तर्काला काय पटतं, ज्याला आम्ही लॉजिक म्हणतो इंग्लिशमध्ये, हे लॉजिकमध्ये बसत नाही रे माझ्या. म्हणजे आम्ही जे अनुभवलं तेच आमच्या तर्काला पटतं. आपण आपल्या तर्काच्या पलीकडचं जीवन कधी अनुभवलं नाही, परंतु त्याचं अनुभूती आमच्या समोर घडत असते. सकाळी तुम्ही उठणार याची खात्री असते का, तरी पण संध्याकाळी झोपता, बरोबर आहे. आता मला सांगा, झोपण्याचा अनुभव तुम्ही आजपर्यंत किती वेळा घेतला, किती वेळा घेतला, जरा जरा हिशोब करा. तुम्ही जर 25 वर्षाचे असाल तर 25 गुणिले 365, किमान एकदा तरी झोपले दिवसातून, रात्रीच्या वेळी एकदा तरी झोपलात ना तुम्ही. मग 365 गुणिले 25 एवढ्या वेळा तुम्ही झोपण्याचा काय घेतला, अनुभव घेतला. तरी पण तुम्हाला झोप कळली काच. तुम्ही आता झोपणार आहात आणि तुम्ही झोपत आहात आणि आता तुम्ही झोपलेले आहात, हे तुम्हाला कधी कळलं का, नाही. आजही तुमची झोप ही प्रक्रिया जी आहे ती तुमच्या तर्काच्या पलीकडे. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा घडते तेव्हा तुम्ही चकित होता. चकित का होता, कारण ती तुमच्या तर्काच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आम्ही जिथे म्हणतो जिथे चमत्कार तिथे नमस्कार, आणि चमत्कार आम्ही त्याला म्हणतो जी गोष्ट आमच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे. मग बुद्धीची एक क्षमता आहे, जे संपूर्ण जीवन आहे ना हे तर्काच्या पलीकडेच आहे. जेव्हा आम्ही खरोखर जीवनाचा आनंद घेतो ना तेव्हा आमचा तर्क विलीन झालेला असतो. खरं तर आमचा जिथे तर्क काम करत नाही ना, आमचं तिथंच खरं आनंद असतो. जिथे आनंद आहे तिथे तर्क काम करत नाही. बघा तुम्ही, तर्क भोगात काम करतं, आनंदात नाही. तुम्ही एखाद्या पदार्थाचं जर चव घेत आहात तिथे तर्क काम करतो. हा, याची चव कशी आहे, हा अमक्या अमक्यासारखी आहे, तमक्या तमक्यासारखी आहे. तिथे आमचा तर्क जर काम करतोय तर मग ज्या कंपन्या असतात तर त्याच्यामध्ये बरोबर त्याच प्रकारचा फ्लेवर टाकून तुम्हाला फसवतात. तर्काला फसवलं जाऊ शकतं, पण जीवनाला फसवलं जाऊ शकत नाही. तुम्ही माणसांना गुलाबाची फुलं, नकली गुलाबाची फुलं दाखवून तुम्ही त्यांना फसवू शकता, मधमाशांना नाही फसवू शकत. त्यांच्यासाठी तर्काचं मूल्य शून्य आहे. त्यांच्याकडे प्रत्यक्ष जीवन काम करत. नकली प्लास्टिकचे लॉन्स तयार करून तुम्ही तुमचं समाधान करू शकता, तुम्हाला भास निर्माण करू शकता, तुम्ही तिला गाईला वासायला चरायला सोडू शकत नाही. आमची जी बुद्धी आहे तिची क्षमता आहे. तुम्हाला कितीतरी जोरात पळलात तुम्ही तरी हे दोन्ही पाय घेऊनच पळायचं आहे तुम्हाला. तुम्ही पाय मागे टाकले तुम्ही पुढे गेले असं नाही होऊ शकत कधी. जसं एखादा चेंडू आपण फेकतो, फेकणारा बाजूला राहतो, चेंडू पुढे निघून जातो, तसं तुम्ही पायांच्या बाबतीत तुमच्या शरीराचं करू शकत नाही की तुमच्या पायांनी पाय पुढे फेकून दिलं, शरीर पुढे फेकून दिलं, नाही होऊ शकत असं, बरोबर आहे. तसं बुद्धी आहे, तिच्या पलीकडे तिची धाव नाहीये. सरळची धाव, बुद्धीची धाव इंद्रियांपर्यंत, हे लक्षात ठेव. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला असं सांगताय, तर्क जो आहे तो तुमच्या सांसारिक जीवनामध्ये आता पुढे अडथळा आहे, बाजूने चल बाबा, हे ठीक आहे का, ह्याच्यावरून चाललो तर मला लागेल, मी पडेल, घसरगुंडीवर पाय नको ठेवू का, तर माहिती आहे मागच्या वेळेस कुणीतरी किंवा मी, मग काय झालं होतं, मग असं फुटलं होतं, तो गोपर फुटला होता, नको, बरोबर आहे. मागच्या वेळेस सुरी हातात घेतली होती, बोट कापलं होतं, नको, आता नको घ्यायला, धार आहे, ही वेळी त्या सुरीसारखीच दिसते, नको घ्यायला. म्हणजे बुद्धी ही तुमच्या शरीराच्या संरक्षणासाठी काम करते, त्याच्या सुरक्षेसाठी काम करते. मग मनाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था तुमचं जे शरीर आहे हे पंचमहाभूतांचं रक्षण करण्यासाठी, तुम्हाला आवश्यक असलेली जी काही अवजार आहे शेतकऱ्याची तो एका घरामध्ये सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा हाताला काय करतो, नांगर बाहेर काढतो, कुळव बाहेर काढतो, पेरणीचं यंत्र तिफन बाहेर काढतो. त्याला गरज पडेल तेव्हा तेथे तो शस्त्र घेतो, ते साधन घेतो. तसं बुद्धी जी आहे ती तुमच्या शरीराचं संरक्षण करते, तुमच्या इगोचं संरक्षण करते, व्यक्तिमत्वाचं, मनाचं संरक्षण स्वतःच पण करते. जो बाहेर असलेला वॉचमन आहे तो फक्त तुमच्या कंपनीचं संरक्षण करतो की स्वतःचं पण करतो, स्वतःचं पण करतो. तशी बुद्धी आहे. मग बुद्धीची एक क्षमता आहे आणि बुद्धीने जाणून घेण्याचं जे जग आहे
ते जग फक्त भौतिक जग आहे. मग भौतिक जगाच्या पलीकडे जे आहे ते जाणून जर घ्यायचं असेल तर तुम्हाला थोडंसं तर्काच्या पलीकडे जावं लागेल. तर्क सोडून द्यावा लागेल. जसं प्रेमामध्ये सुद्धा काही माणसं असं म्हणतात, जी माणसं आपल्यासोबत बुद्धीच्या स्तरावर मेंदूने जोडलेली आहेत त्या माणसांना हृदयाची भाषा कळत नाही. आणि जी माणसं हृदयाने जोडलेली आहे त्यांना मेंदूची भाषा कळत नाही. जेव्हा एखादं दोन व्यक्ती जेव्हा ते पुरुष असतील, स्त्री पुरुष असतील किंवा स्त्री स्त्री असेल, ज्यावेळेस ते एकमेकांसोबत भावनेने जोडलेले असताना तेव्हा ते एकमेकांसोबतचा जो विचार आहे तर्काने करत असतील, एक जण तर्काने विचार करतो आणि एक भावनेने जोडलेला असतो, त्या दोघांमध्ये वाद होण्याचं कारणच ते असतं. समोरचा काळजीपोटी बोलत असतो, जो ऐकणारा आहे तो त्याच्यावरती डाऊट घेतो, तू माझ्यावर शंका घेतो. शंका घेतो असं म्हणणारा कोण आहे? तू आहे. जिथे तू आणि मी आहे तिथे भावनांचा काय संबंध राहील? जिथे एक आहे तिथे भावना आहे. दोन हे तर्काचं काम आहे. सद्गुरू नेहमी उदाहरण सांगता, एका फुलामध्ये काय आहे तुम्हाला जर शोधायचं असेल तर तर्क काय करेल? त्याचं ऑपरेशन करेल, कापेल, त्याच्यावरती विविध प्रकारच्या टेस्ट करेल, उन्हात ठेवेल, त्याचे कंटेंट टेस्ट करेल, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रसायन आहे ते चेक करेल, किती प्रमाणात आहे, पर्सेंटेज किती आहे, त्याच्यापासून इसेन्स किती बनेल. समजा 10 ml जर तुम्हाला त्याचं इत्र बनवायचं असेल परफ्यूम तर किती गुलाब लागतील, गुलाब पाणी बनवायचं तर किती म्हणजे हा जो हिशोब आहे हा सगळा हिशोब तुम्ही तर्काने करू शकता. पण तुम्ही जर ॲनालिसिस करायचं ठरवलं तर तुमच्या हातामध्ये फूल नाही राहणार, असं सद्गुरू म्हणतात. तुम्ही त्याचं तोडून जर सगळं ऑपरेशन केलं तर तुमच्या हातामध्ये फूल राहणार नाही. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला जर फूल द्यायचं आहे गुलाबाचं, तुम्हाला तपासून घ्यायचं आहे शबरीसारखं, काही हे बरोबर आहे का, याच्यामध्ये काही केमिकल तर नाही, माझी प्रिया किंवा माझ्या प्रियाला याच्यापासून काही इन्फेक्शन व्हायला नको. मग तुम्ही त्याचं जर लॅबमध्ये जाऊन ॲनालिसिस करत बसले तर तुम्हाला ते फूल परत मिळणार नाही. मग तुम्ही त्याला त्याची जी विश्लेषण केलेली पावडर आहे ती पाठवून द्या, त्याच्यावर त्याचा जुना फोटो पाठवून द्या, त्याच्यावर समाधान बाबा टेस्ट करून पाठवलं. ही तर्काची भाषा आहे. आणि भावना कशी आहे? आंधळी आहे. तिथे तर्क काम करत नाही, तिथे कुठल्याही इंद्रियाचं काम चालत नाही. जेव्हा तुम्ही ब्लँक होता का, ब्लँक, मी ब्लँक झालो, ब्लँक होणं म्हणजे तर्काच्या पलीकडे झालं. मग तुम्ही एकतर भीतीमध्ये ब्लँक होता, नाहीतर एकदा प्रेमामध्ये ब्लँक होता. माणसं प्रेमामध्ये ब्लँक होता, त्याशिवाय तुमच्यामध्ये नवीन जीवन प्रवेशच करू शकत नाही. दोन व्यक्तींच्या आतमध्ये जी अडचण आहे ती अडचण म्हणजे तर्क आहे. आपण सहज बोलताना म्हणतोय डोकं नको लावू रे मला, आणि माणसं ज्याच्यावर प्रेम करतात त्याला डोकं लावू, कारण इतर कोणी लोक त्याचं डोकं लावून देत नाही त्याला. मग डोक्याला खाज असते, मी पण आहे, हा, मला काही किंमत आहे का नाही, असं कोण म्हणतं? बुद्धी म्हणते. बुद्धी म्हणते माझं काहीतरी अस्तित्व आहे की नाही, माझा पण एक दर्जा आहे. मग ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करते, वादविवादामध्ये हरवण्याचा प्रयत्न करते. तर्क नेहमी तुम्हाला भावनांपासून दूर घेऊन जातो. विचारांच्या पाठीमागे दोन गोष्टी आहे, एक म्हणजे तर्काचा रस्ता जातो, एक म्हणजे भावनेचा रस्ता जातो. भावनेचा रस्ता आंधळा समजला जातो, म्हणून प्रेम आंधळ आहे. प्रेम कळत नाही कोणावर करावं. आता ते शरीराचं प्रेम आहे ते आणखीन वेगळं, मनाचं प्रेम वेगळं, भावनेचं वेगळं आणि आणखीन ऊर्जेचं वेगळं, हे 4 वेगवेगळे प्रेम. मग हे ते तर्क आहे, ही तर्काची वेगळी दिशा आहे आणि या प्रेमाची पण वेगळी दिशा आहे. जिथे शरीरावरचं प्रेम आहे ना तिथे तर्क येणार, कारण शरीर म्हणजेच काय आहे? बुद्धी आहे. शरीराचा एक भाग काय आहे? मेंदू आहे. मग तुम्ही शरीरावर जर प्रेम केलं तर ते एखाद्या प्रक्रियेतून बेभान झालेला नशावान एकदम मदमस्त प्रक्रियेतून जेव्हा तो त्या परिस्थितीतून बाहेर येईल तेव्हा मेंदू परत जागा होईल. तुम्ही मनावर प्रेम केलं तर तो शुद्ध मेंदू आहे, बरोबर आहे. त्याचं मन कधी बदलेल भरोसा नाही, त्याच्या मनात कधी शंका येईल भरोसा नाही, बरोबर आहे. आणि तिसरं, भावनेवर जर प्रेम केलं तर तुम्ही आंधळे होऊन जा, तुम्हाला फसवलं जाईल. जो भावनिक माणूस आहे त्याला सगळेच फसवतो. आणि तुम्ही जर ऊर्जा स्तरावर जर प्रेम करू शकलात, काही नाही हो, काही अपेक्षा नाही, काही घेणं देणं नाही, काही नाही, फक्त जवळ बसलं तरी बरं वाटतं, हे प्रेम आहे.
संतांचे संगती मनोमार्ग गती. जर संतांच्या संगतीत गेलं तर मनाला आपोआप गती मिळते, पण आपण संगतीत गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात तुमची इच्छा असेल तर जो जे वांछील तो ते लाहो. स्वतः ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्याची ज्याची जी इच्छा असेल त्याला त्याला ती प्राप्त होणार, हे लक्षात ठेवा. म्हणतो आम्ही तर राजमहालाची अपेक्षा करतो, आम्ही विमानाची अपेक्षा करतो, आम्ही जे अपेक्षा करतो तिथं आम्हाला कधी मिळत नाही. कसं काय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात जो जे वांछील तो ते लाव? त्याचं कारण आहे आम्ही काही अपेक्षाच करत नाही, आमचा तर्क अपेक्षा करतो, आमचं मन आमची बुद्धी अपेक्षा करते. आम्ही कधी अपेक्षा केलीच नाही, आम्ही कधी जागृत झालोच नाही. मग आम्ही जागृत कधी होतो? जेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड जागृत होतं. झोपल्यावर अति दुःखामध्ये अति आनंदामध्ये आमचं सबकॉन्शियस माइंड जागा होतं, ज्याला अलौकिक बुद्धी असं म्हटलेलं आहे. लौकिक बुद्धी म्हणजे तर्क आणि अलौकिक बुद्धी म्हणजे भक्ती, कृपा, आशीर्वाद. मग डॉक्टर म्हणतात या दवाने या दुआ काम करेगी. काय की दुआ? ये दुआ कहाँ मिलती? कौन से मेडिकल में मिलती? अगर कोणी जरी विचारलं यहाँ दवा काम नहीं करेगी दुआ करेगी, तर तो विचारेल समोरचा पेशंटचा नातेवाईक काय म्हणेल, ये दुआ कहाँ मिलती, कौन से मेडिकल में मिलती? तो वहां पर तर्क काम नहीं करता, दुआ में तर्क काम नहीं करता, बुद्धि से कभी दुआ आ ही नहीं सकती, और आएगी भी तो एक भ्रम है. कितीतरी लोक आशीर्वाद देतात पण त्यांचे आशीर्वाद यशस्वी झाल्याचं कुठे दिसत नाही, कारण ते आशीर्वाद सुद्धा बुद्धीतून आलेले आहे. त्यासाठी काय पाहिजे? पात्रता पाहिजे. भिकारी म्हणता हा तुझं कल्याण हो, कोण म्हणते? भिकारी. मग तुला कोटी रुपयाची लॉटरी लाव, तू का बसला इथं? तुझ्यात एवढी क्षमता आहे ना. हा पण याच्यामध्ये परत गंमत आहे, जर भिकारीची अवस्था जर ती असेल, ती म्हणजे काय तर्काच्या पलीकडे, आणि त्याचा आशीर्वाद जर ऊर्जा स्तरावरचा असेल तर मग मात्र तुम्हाला फलदायी होणार. आणि अशाच माणसांना योगी असं म्हटलं जातं. ते भिकाऱ्यांच्या वेशामध्ये असतात, ते भिकारी नसतात. ही गडबड आहे. वेश भिकाऱ्याचा आहे, तुमच्या करता घेतलेला आहे, बावळा वेश घेतलेला आहे. तुम्ही त्रास देऊ नये, जो सच्चा आहे त्याच्यावरच आशीर्वाद मिळाला पाहिजे म्हणून ते असा वेश, बावळा वेश धारण करतात. साधू संतांनी आतापर्यंत तेच केलं. मित्रांनो, गाडगे महाराज गाव स्वच्छ करायचे म्हणजे ते काही स्वच्छता अभियानाचे काही प्रेरक नव्हते, ते आम्ही प्रेरक बनवलं त्यांना. त्यांना कुठल्या प्रकारचं काही समाजसेवेचे काही त्यातून त्यांना प्रसिद्धी मिळवायची होती का? त्यांचा आनंद त्याच्यामध्ये होता. जीवनामध्ये जी माणसं बुद्धीच्या पलीकडे आकलनाच्या पलीकडे जगतात तीच माणसं जीवनाचा खरा अनुभव घेऊ शकतात. आणि त्यांच्यासाठी सद्गुरू म्हणतात ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी मी सर्व प्रकारे उपलब्ध आहे. हे सर्व प्रकार म्हणजे काय? तुम्हाला असं वाटलं की मी असं म्हणायचं नाहीये, मी मग ते आज मी कसं काय म्हणतात? एवढ्या वर्षांपासून आपण त्यांना ऐकतो पण त्यांना मी म्हणताना कधी पाहिलं नाही, आज मी कसं काय म्हणताय? कारण त्या स्तरावरून बोलताय ज्या स्तरावर आपण कधी गेलेलो नाही, पण आपली जायची इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच आपला जन्म आहे. त्या पदावरून बोलताय, त्या अधिकाराने बोलताय. पाण्याचा थेंब आहेत ते, बरोबर ना? त्यांचं शरीर जर पाहिलं तुम्ही त्यात पाण्याचा थेंब आहे, पण ते पाण्याचा थेंब समुद्रामध्ये जेव्हा विलीन होतो ना तेव्हा तर समुद्र बोलतो मी आहे. पाण्याचा थेंब कुठे? समुद्रामध्ये विलीन झाला तेव्हा म्हणतोय मी आहे. आता पाणी आहे ते वाफेच्या रूपात पण आहे, ते बर्फाच्या रूपात पण आहे, ते पाण्याच्या रूपात पण आहे, ते थंड पण आहे, ते गरम पण आहे. गटारामध्ये जे पाणी आहे ते पण तिथं पण आहे, तुमच्या किचन मध्ये जे पाणी येतं तिथं पण तुम्ही आहे, आणि जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यात पण तेच आहे, फक्त संगत वेगवेगळी आहे. आणि समुद्रामध्ये पण तेच आहे. उदाहरणार्थ समजा एखादा क्रिकेटचा प्रेमी असेल तर तो ग्राउंडवर जर मला भेटला तर माझा दोस्त बनेल. कशासाठी? एक क्रिकेटर म्हणून. मग तुम्हाला काय ओळखतो? एक क्रिकेटचं वेड असलेले खेळाडू. जो मला वेलनेसचं ऐकताना बघतो तो काय म्हणतो? हे आध्यात्मिक माणूस आहे, बरोबर आहे. आणि जो मला शेतकऱ्यांमध्ये पाहतो हा शेतकरी वेडा माणूस आहे.
जो मला ट्रेनिंग देताना पाहतो तो म्हणतो हा ट्रेनर आहे. ज्याने मी शिक्षक असतानाचे फोटो पाहिले तुम्ही हा तर शिक्षक आहे. आणि ज्याने मला शेती करताना पाहिलं हा तर शेतकरी आहे. तुम्हाला माहिती असलेल्या काही गोष्टी सांगितल्या. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टीसाठी इच्छुक असाल त्या अवस्थेमध्ये मी आहे. हॅलो, तुम्हाला कोणत्या रूपात पाहिजे तसं परमेश्वर म्हणतात. तसंच सद्गुरू म्हणता की मी सर्व अवस्थांमध्ये सर्व रूपामध्ये उपस्थित आहे. मी जसा आहे तसा उपलब्ध आहे. परमेश्वर हा सर्वांसाठी उपलब्ध आहे. ह्याचं सुंदर उदाहरण म्हणजे एकदा भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, महादेव या राक्षसांना वरदान का बरं देता बरं आणि तुमच्यावर वेळ येते त्यांना धडा शिकवण्याची. त्याच्यावरच भगवान श्रीकृष्ण हसले. म्हणजे तुम्ही देव कसे असं विचारलं ना, की तुम्ही देव असे कसे की कोणालाही आशीर्वाद देता. त्याची पात्रता पाहत जा. आणि प्रश्न कोण विचारतोय? कोण विचारतोय? अज्ञानी विचारतोय, देवाला विचारतोय. देवाच्या पात्रतेबद्दल काय घेतोय? शंका घेतोय. त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणता की अरे वेड्या, मी असा आहे, तू मला ज्या रूपामध्ये भासशील मी त्या रूपात तुला प्रसन्न होईल. तुला अहिंसा करायची आहे मी त्या रूपात तुला प्रसन्न होईल. तुला पापकर्म करायचे आहेत मी त्या रूपात तुला प्रसन्न होईल. तुला पुण्यकर्म करायचे मी त्या रूपात तुला प्रसन्न होईल. तुला संसारामध्ये यश भोगायचं आहे तुला मी त्याच्यात प्रसन्न होईल. आणि तुला जर मुक्ती पाहिजे असेल, ह्या सगळ्यांतून तुला संन्यास हवा असेल तर मी त्या रूपात तुला प्रसन्न होईल. आजपर्यंत आम्हाला असं माहित होतं की संसार सोडून देणं, माया मोह सोडून देणं आणि सज्जन वागणं म्हणजे परमेश्वर मिळतो. चूक आहे. तुम्ही कसंही वागा, तुम्ही त्यासाठी त्याची पूजा करा. परमेश्वर म्हणजे काय? जो जे वांछेल तो तेला. मग तुमची वांछित इच्छा काय? आणि म्हणून सद्गुरू म्हणतात ज्या रूपात तुम्ही मला शोधाल त्या रूपात तुम्हाला मी भेटेल. फक्त तुमची काय पाहिजे? इच्छा पाहिजे. तुम्हाला मुक्ती हवी आहे, तुम्हाला भक्ती हवी आहे, तुम्हाला शक्ती हवी आहे. बघा किती सुंदर शब्द आहेत. शक्ती कशाला पाहिजे? भोगायला पाहिजे. संसार भोगायला आम्हाला शक्ती पाहिजे. पैशाची शक्ती, प्रतिष्ठेची शक्ती, तुमच्या शरीराची शक्ती कशाला पाहिजे? आम्हाला भोगायला पाहिजे. काही पण भोगायचं आम्हाला, जे काय असेल ते भोगायचंय. मग ते पद असेल, पैसा असेल, सुख असेल, काही पण असेल. भक्ती कशा करताय? सर्वस्व समर्पित करून टाकायचंय. भोगण्याचा विषय तर फार दूरची गोष्ट राहिली. स्वतःला पण समर्पित, ज्याला भोगण्याची इच्छा आहे ना त्याला त्या शरीराला पण समर्पित करून टाकायचं. इच्छा मनाला पण समर्पित, तर्क पण समर्पित करून टाकलं. जटायू रावणाला ज्यावेळेस अडवायला गेला त्यावेळेस रावणाने त्याच्यावर वार करायला सुरुवात केली, पण जटायू काय आवरेना. जटायूची ताकद प्रचंड होती. रावणाला आता मृत्यू समोर दिसायला लागला, आपली हार दिसायला लागली. मग त्याने, तुला तुझ्या रामाची शपथ आहे, तुझे प्राण कशाचे सांग म्हणे. जटायूने त्या रावणाला विचार की तुझे प्राण कशाचे असं सांग म्हणे. जटायूने विचार. रावण खोटं बोलला म्हणे माझ्या अंगठ्यामध्ये आहे. का बरं? ज्यावेळेस तो अंगठा पकडायला गेला त्याची मान त्याच्या शस्त्राच्या खाली आली आणि त्याला त्याने काय केलं? घायाळ केलं. जटायू जो भक्त आहे ना तो तर्काने विचार करत नाही, तो सत्याच्या मार्गाने जगतो. स्वतःचं अस्तित्व संपलं तरी चालेल. आणि जो बुद्धिमान असतो ना तो तर्काने जगतो. मग रावणाचा नाश का झाला? तर्कामुळे झाला. त्याला बुद्धीवर फार काय होता? त्याच्या पांडित्यावर काय होता? घमंड होता. जटायूला हरवलं त्यांनी. अनेक लढाया पण जिंकल्या, शेवटी मात्र मेला. सगळ्यांना मारून मेला. मग सद्गुरू काय म्हणता? तुमची शक्ती, तुमची भक्ती म्हणजे स्वतःला संपवणं. आणि शेवटी काय आहे? मुक्ती. शक्तीने सांसारिक आनंद आहे, भक्तीने पारमार्थिक आनंद आहे. आणि मुक्तीमध्ये दोन्ही पण सोडून द्यायचे. शक्ती पण सोडून द्यायची आणि भक्ती पण सोडून द्यायची मुक्तीमध्ये. ज्या शिडीने वर चढत आलो ती भक्ती नावाची शिडी सुद्धा आता भक्ती पण नाही. मग काय? स्वतःमध्ये स्थित प्रज्ञ. आता भोग पण नकोय, आता भक्ती पण कोणीच नकोय, आता देव पण नकोय. देव पहावया गेलो
देवाची होली ठेलो. मी नाही झालेलो, देव झालेलो आहे. मग देव ज्यावेळेस होता तुम्ही समुद्र होता, म्हणजे तुम्ही या जगाचं कल्याण करता, बस, बाकी काहीच नाही. जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, त्यांचं या भूतलावर अवतीर्ण होणं हे जगाच्या कल्याणासाठी आहे असं म्हटलेलं आहे. याला अवतार असं म्हणतात. आपलं जगाचं कल्याण करण्याकरता जे जन्म घेतला जातो त्याला अवतार असं म्हणतात. बरोबर आहे. आणि ते कोण घेतं? ज्यांची मुक्ती ऑलरेडी झालेली आहे असेच घेऊ शकतात. की तुमच्या जीवनामध्ये तुमचं कल्याण हे त्यांनाच करू शकतं ज्यांनी स्वतःचं कल्याण साधलेलं आहे. तर्काच्या दुनियेमध्ये तुम्ही किती जरी हातपाय मारलेत, तुम्ही एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाही. तसं जीवनामध्ये आम्हाला जर सद्गुरूंना जर बघायचं आहे, त्यांना जर अनुभवायचं आहे, तुम्ही त्यांना सर्व स्तरावर अनुभवू शकता. ते एक योगी आहे, ते एक दार्शनिक आहे, ते एक संत आहे, ते एक विद्वान आहे, ते एक भक्त पण आहे, ते एक पंडित पण आहे. तुम्ही ज्या दृष्टिकोनातून त्यांना पाहाल तुम्हाला कसे दिसेल. ते रावडी राठोड पण आहे. त्यांची जर तुम्ही बाईकवरती जर त्यांचं रायडिंग पाहिलं, त्यांचे खेळ जर पाहिले तुम्ही म्हणाल हे सद्गुरू, असे गॉगल वगैरे घालून अमेरिकेमध्ये स्टायलिश, हे दार्शनिक आहे, योगी आहे. योगी म्हणजे काय? माझ्या व्याख्येमध्ये आहे. अच्छा, तू व्याख्या करणार होय? तुला तुझंच काही कळलेलं नाही अजून, दुसऱ्याची व्याख्या करणार, हीच तर समस्या आहे. मग हे असंच आहे. तर्क तुमची स्वतःची सगळ्या व्याख्या अगोदर घेऊन आलेलं असतं. ते सगळं ज्यावेळेस तुम्ही सोडून द्याल ना, तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे जेवढे चष्मे आहेत ना ते सगळे काढून फेका, उघड्या डोळ्याने पहा. त्याच्यावर बी पडदा आलेला आहे तुमच्याकडे, मोतीबिंदू. म्हाताऱ्या माणसांना मोतीबिंदूचा पडदा येत असतो, तरुणांना वासनेचा पडदा आलेला असतो. तर्काच्या रूपामध्ये आम्ही समोरच्याला जसं आम्ही आहोत तसंच ओळखतो. लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्याला नाव ठेवतो ना तेव्हा समजून घ्यायचं तुम्ही तसेच आहे म्हणून तुम्हाला त्रास होत आहे. हे तुम्हाला काय घेणं? एखाद्याने चोरी केली तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास जो आहे ना, ज्याला चोरी करायची इच्छा होती पण करू शकला नाही त्याला होतो. तो फार त्याला वेदना होतात. तो खूप वेगवेगळ्या मार्गाने त्या वेदना व्यक्त करतो. हे ट्रोल करणारे असतात ना, ट्रोल करणारे हे त्या प्रकारचे असतात म्हणून त्या गोष्टीला ट्रोल करतात. आपण जसं असतो तसं जग आपल्याला दिसतं. आणि म्हणून आज आम्ही जसे आहोत तसं आम्हाला जग दिसतं. सद्गुरू असं म्हणतात, मी जसा आहे तसं तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुमची पहिली काय पाहिजे? इच्छा पाहिजे. इच्छा असेल तर मार्ग, परंतु मला काही मार्ग दिसत नाही. तुझी इच्छाच नाही तर काय सांगतो? इच्छा असेल तर तुला बरोबर काय दिसेल? मार्ग दिसेल. मार्गदर्शन करण्याची कोणालाच गरज नाही, इच्छा पाहिजे पहिली. तो मार्ग बरोबर शोध. लहान बाळ जन्माला येतं, गाईचं वासरू, जे गावठी असतं त्याच्यामध्ये इच्छा असते, ते बरोबर गाईचं आचरण शोधतं. आणि म्हणून आपल्याला हेच शिकायचं आहे. आपल्यामध्ये जो बोध आहे तो जागृत झाला पाहिजे. तो जागृत होण्यासाठी तुम्ही तुमच्या तर्काच्या पलीकडे गेले पाहिजे. आपण सगळे तर्कामध्ये अडकलेलो आहे. तुम्ही ईश्वरीय शक्तीला सुद्धा कशात अनुभवायचा प्रयत्न करता? बुद्धीने. जिने हे सर्व निर्माण केलं तिला तुम्ही अनुभवायचा त्या बुद्धीने कसा प्रयत्न करा? साधी आणि सोपी गोष्ट आहे. ज्या घरात तुम्ही राहता त्या घरापेक्षा तुम्ही मोठे कसे काय असू शकता? तुमच्या कपड्यांपेक्षा तुम्ही मोठे असता का? आधी सिंपल गोष्ट आहे. तुमच्या कपड्यांपेक्षा तुम्ही जर मोठे असाल तर तुमचे कपडे कुठपर्यंत येतील? तुमच्या पांघरुणापेक्षा तुम्ही जर छोटे असाल तरच ते पांघरुण तुमच्यासाठी काम करेल. तसं आहे तुमचं जीवन हे तर्काच्याही जीवन मोठं आहे, तर्क छोटा आहे. म्हणून सद्गुरूंना सांगायचंय, तार्किक जे तुमचं जे काही समजूत आहे आजपर्यंतची, त्या सगळ्या समजुती भौतिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये छान आहेत, खूप सुंदर आहेत. आणि म्हणून सर्व प्रकारचे उच्चाधिकारी, सर्व प्रकारचे उद्योगपती, सर्व प्रकारचे यशस्वी लोक जे ह्या भौतिक जगामध्ये, संसारामध्ये, जगामध्ये फार प्रसिद्ध आहेत, ते आध्यात्मिक जगतामध्ये गरीब असू शकतात, फेल असू शकतात. त्यांचा मृत्यू केविलवाना होऊ शकतो. जाताना ते कंगाल होऊन मरू शकतात. आर्थिकदृष्ट्या नाही, सगळ्या दृष्ट्या. ते शेवटी काय म्हणणार? जगायचं. तसं तुमची अवस्था होऊ नये म्हणून सद्गुरू म्हणता
की तुम्ही आत्ताच माझ्यापर्यंत काय व्हा, पोहोचा आणि मला ओळखा. सर्व रूपांच्या पलीकडे मी एकच आहे. आज माणसं काय म्हणतात, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी बौद्ध आहे, मी फलाना आहे, मी ढमका आहे. बरोबर आहे. कशामुळे म्हणता? कारण तुम्हाला जो मार्गदर्शन करणार आहे तो थोडा वेगळा आहे, दिसायला वेगळा आहे, त्याच्या सवयी वेगळ्या आहे, त्यांनी दिलेली शिकवण वेगळी वाटते. बरोबर आहे ना? हे कशामुळे वेगळं वाटतं? तर्कामुळे. सद्गुरूंना हेच म्हणायचं आहे, तुम्ही शोधत असलेला अल्लाह पण मीच आहे, तो येशू पण मीच आहे, गौतम पण मीच आहे. सर्व धर्म परित्यज्याना मामेक शरणम व्रज. सर्व धर्म परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग कर आणि माझ्या एकट्याच्या शरणामध्ये ये. असं कोण म्हणतं? ईश्वर म्हणतो, ही प्रकृती म्हणते, परमात्मा म्हणते. या सर्वांच्या रूपांच्या मागे कोण आहे? म्हणून सबका मालिक. साईबाबांचे वस्त्र पाहिले तर हिंदूंसारखे, टोपी पाहिली तर मुस्लिमांसारखी, त्यांचं जर आचरण बघितलं सगळं, त्यांच्यामध्ये सर्व संस्कृती काय आहे? एकवटलेली आहे. म्हणून तो सगळ्यांना ते काय वाटतात? आपले. कोणालाच माहिती नाही ती कुठून आले, कुठल्या धर्माचे आहे, काय आहे. म्हणून त्यांना सर्वजण स्वीकारता. हेच खरं जीवन आहे. म्हणून त्यांची महानता काय आहे? मुख्य. माणसं तर्कामध्ये अडकले म्हणून त्यांनी धर्म तयार केले. या रस्त्याने आला का तोच रस्ता नाशिकला पोहोचतो. तू जर दुसऱ्या बाजूने गेला तर दुसऱ्या गावावरून येशील, तो बी नाशिकलाच येतो. पण हे कधी कळेल? त्याच्या रस्त्याने जाऊन आला तर कळेल. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. येरा गबाळाचे काम नाही. लक्षामध्ये. म्हणजे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंना आम्हाला जे सांगायचंय की मी सर्व रूपांमध्ये तुम्हाला दिसेल, जर तुम्ही तुमची खरोखर इच्छा असेल तर. एवढं सुंदर जीवन आहे बघा मित्रांनो. पण आम्ही काय करतो? बुद्धीच्या जोरावर, डोळ्यांना जे कळतं, जे कानाला कळतं, जे तुमच्या इंद्रियांना कळतं, त्याच्यावरच तुम्ही काय करता? कोण ओम म्हणतं, कोण आमीन म्हणतं. दोन्हींचा उत्तर एकच आहे. आता मला सांगा, आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पाणी. हिंदीमध्ये काय म्हणतो? जल. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? वॉटर. साऊथ इंडियन काय म्हणता? तन्नी, नीलू. आता शब्द किती आहे? किती रूपामध्ये आहे? वेगवेगळ्या रूपामध्ये. पण वस्तू मात्र ईश्वरी एकच आहे. पण तो वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या लोकांना दिसतो. तुम्ही जर गेले साऊथ इंडियामध्ये म्हटले पाणी द्या, काय पाणी द्या? तन्नी म्हण, तन्नी. इकडच्या लोकांना तुम्ही गेला घरामध्ये जा, त्याच्या म्हणा तन्नी द्या, ते म्हणजे तू शुद्धीवर आहे ना. इकडे तन्नी बिन्नी काही नाही. बुद्धी आहे आपली, ती बुद्धी तुम्हाला विभाजित करते. आणि म्हणून त्या बुद्धीच्या पलीकडे, तर्काच्या जिथे तुमची बुद्धी पोहोचत नाही त्याच्या पलीकडे जो तर्कातीत आहे ते सत्य आहे. जे बुद्धी समजते तो फक्त ब्रह्म आहे. धन्यवाद.